आज सगळे घरातले काम आवरले आणि इकडं बघते तर काय माझं पिल्लू इथं स्पेलिंग लिहित होतं पक्ष्यांचे आणि त्यांचे चित्र पण काढत होतं. आणि हे पण एक चित्र काढलं होतं काहीतरी, ते कार्टून बघत असतो त्याचं. आणि त्याचे ते कापून चित्र काढून त्यांनी कट पण करून घेतलेले आहेत आणि त्याच्या स्पेलिंग पण पुढे लिहिलेले आहेत. मग ते चांगलाच नादी लागला होता. म्हटलं चला आता लगेच ब्लाऊज शिवावं. 2-3 ब्लाऊज शिवून घेतले. त्यानंतर मस्त असा सोयाबीन राईस बनवला आणि तो पण मग सगळ्यांनी तिघांनी मिळून आम्ही खाल्ला, विशालला, सोनवनी आणि मी. आणि मग तो ना इथं त्याचे काहीतरी खेळणं सापडत होता, पण त्याने एवढा पसारा काढला होता, त्याला म्हटलं आता तूच भरून ठेव. तोपर्यंत मी इकडे ब्लाऊज शिवलेले होते ना, त्याचे इथे हुक पण लावायचे बाकी होते, पण म्हटलं ते नंतर करावं, कारण अचानकच एक कस्टमर आलं होतं आणि त्यांचे इतक्या भरपूर साड्या होत्या, 7-8 साड्या होत्या आणि 8 ब्लाऊज होते आणि एक गाऊन पण होता टिपा मारण्यासाठी. तर ते सगळं मला करायचं होतं, पण त्या अगोदर माझे म्हटलं हे सगळं अगोदरचं आवरावरी करावं, झाडझूड वगैरे सगळी करून घेतली. आणि मग नंतर ह्या साड्यांचे ब्लाऊज पीस कट करायला घेतले. म्हटलं लगेच फॉल वगैरे अस्तर आणण्यासाठी द्यायचे होते मला. तर मग म्हटलं चला पहिलं ह्याचे सगळे थोडे थोडे कोणे कट करून घ्यावं, कारण फॉल आणणं अर्जंट होतं. फॉल द्यायचे होते, आणून लावायचे पण होते मला फॉल आणून. तर त्यासाठी हे 2 दिवसाच्या साड्या एवढ्या मला द्यायच्या होत्या. मग म्हटलं तेवढं पहिलं करून घ्यावं. आणि एवढ्या सगळ्या साड्या होत्या. आता याचे सगळे अस्तर वगैरे कट करून घ्यायचे. साड्या खूप सुंदर होत्या. अगोदर म्हटलं ब्लाऊज पीस कट करून घ्यावा आणि थोडे थोडे कोणे कट करून फॉलसाठी पण द्यावा, तर मग संध्याकाळी ते आणून देतील. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब.